आंब्याचा सीझन चालू आहे सध्या आणि आंब्याचे वेगवेगळे पदार्थ आपण बघतोय। आज आपण केलाय मिल्कशेक आणि हा मिल्कशेक केलाय अंजली काकूंनी। अंजली काकूंचे व्हिडिओ तुम्हाला आवडतायत हे व्ह्यूजवरनं लक्षात येतंय। आता हा मिल्कशेक करायला किती सोपा आहे हे आपण पाहूया आणि हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आज आपण आंब्याचा मिल्कशेक बनवणार आहोत। आता उन्हाळा चालू आहे, आंब्याचे दिवस आहेत, तर मी तुम्हाला आंब्याचा मिल्कशेक दाखवते। त्यासाठी इथे आंबे घेतलेले आहेत, थंड दूध घेतलेलं आहे, मी व्हॅनिला आईस्क्रीम याच्यामध्ये थिकनेस साठी टाकणार आहे आणि सजावटीसाठी मँगोच्या फोडी, आंब्याच्या फोडी केल्यात आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, काजू आणि बदाम। तर आपण आता सुरुवात करूयात। याच्यामध्ये मी आता 2-3 चमचे साखर घालतेय। हे व्हॅनिला आईस्क्रीम घालतेय, याने थिकनेस पण छान येतो आणि थंड दूध घालतेय। आता आंब्याच्या फोडी याच्यावर मी घालतेय। हे आपण सजावटीसाठी करू शकतो, छान लागतं म्हणून करू शकतो। मी थोडे वरनं ड्रायफ्रूट घालतेय आणि तयार आहे आपला आंब्याचा मिल्कशेक। मिल्कशेक तयार आहे काकू, थँक्यू सो मच। इतका छान रेसिपी आणि पटकन होणारी पुन्हा एक रेसिपी दाखवल्याबद्दल। आमच्याकडे कोकणातनं आंबे आले की एकदा तरी आम्ही आंब्याचा मिल्कशेक तयार करतोच। ओके, आणि रंग मेन किती सुरेख आहे आंब्यांचा, अगदी छान असा, आणि त्याच्यामुळे ते बघूनच इतकं छान वाटलं, चव बघायला हवी। आहा, इतकं गरम होत आहे सध्या, त्याच्यात आंब्याचा हा मिल्कशेक म्हणजे कमाल आहे। थंड वाटलं एकदम पिऊन, आणि आंब्याची जी हापूस आंब्याची जी चव आहे ना त्याची मजा काही वेगळीच। तुम्ही नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा कसा झालाय ते। तुमच्याकडे मिल्कशेकच्या अजून काही वेगळ्या वेगळ्या टिप्स असतील तर त्याही सांगा। थँक्यू काकू पुन्हा एकदा। थँक्यू। येस, 3 चीयर्स।